मी पांढऱ्या विधवेची साडी नेसून अश्रू ढाळत होते. माझे पती बेपत्ता होऊन 1 वर्ष उलटून गेला होता. यावेळी नदीच्या जवळ एक मृतदेहही आढळून आला होता, जो मला माझ्या पतीचा मृतदेह वाटतो का? त्याचा मृत्यू झाला आहे. आमच्या गावात वर्षानुवर्ष जुनी प्रथा होती की एखाद्या महिलेचा नवरा मेला तर तिचे लग्न तिच्या दीरासोबत लावून दिले जात होते. भलेही तिचा दीर तिच्यापेक्षा वयाने लहान असेल, दीराचं लग्न झालं असलं तरी त्याला त्याच्या विधवा वहिनीशी लग्न करायला लागत असे. मग त्याने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवावा की नाही. विधवेला स्वतःचा दीर नसला तरीही तिचा विवाह कुटुंबातील एखादी दीराशी लग्न केले जात असे. हे विधी प्रत्येक परिस्थितीत केले जात होते. दोन्ही पक्षांपैकी कोणीही हे मान्य करण्यास नकार दिल्यास त्याला गावातून हाकलून देण्यात येत असे. वर्षानुवर्ष जुनी प्रथा होती, यामध्ये कोणताही बदल झाला नाही. गावातील असलेल्या परंपरेनुसार माझे लग्न माझ्या दीराशी होणार होते. त्यामुळे आज या प्रकरणाबाबत पंचायत बसवली होती आणि पियुषला आपल्या वहिनीशी लग्न करावे लागेल असे सरपंचाने सांगितल्यावर पंचायतीचा निर्णय ऐकून तो अस्वस्थ झाला. हा निर्णय मला अजिबात मान्य नाही असे तो म्हणाला. माझी वहिनी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. ती माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. मी तिच्याशी कधीही लग्न करू शकत नाही. माझ्या सासूबाई म्हणाल्या की आम्ही तुझ्या वहिनीला आमच्या घरी ठेवू शकत नाही आणि गावाच्या प्रथेनुसार विधवांना त्यांच्या माहेरी पाठवले जात नाही. तिच्याशी लग्न करणारा तिचा दीरच असतो. तो म्हणू लागला की जेव्हा मी माझ्या मनापासून या नात्यासाठी तयार नाही, तर मग माझ्या बहिणीशी असे नाते का ठेवावे जे मला जपायचे नाही. सरपंचाने सांगितले की तुला कोणत्याही परिस्थितीत लग्न करावेच लागेल. त्यानंतर तू तुझ्या आवडीनुसार दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केले तरी तिच्याशी लग्न करणे भाग आहे. आपल्या वहिनीवर अन्याय होत असल्याने पियुष अजूनही नाकारत राहिला, पण त्याचे कोणीही ऐकले नाही. गावातील रीतिरिवाजाप्रमाणे माझे लग्न पियुषशी झाले. माझे नाव अवनी आहे. मी खूप सुंदर मुलगी होते. जणू देवाने मला स्वतःच्या हाताने कोरले होते. जो कोणी मला पाहायला यायचा त्याच्या हृदयाला धरून असायचा. मी तितकी सुंदर होते, तितक्या सुंदर गोष्टी मला आवडायच्या. मला कुरूप गोष्टींचा तिरस्कार होता. मी कुरूप गोष्टींकडे पाहिलेही नाही. मला माझ्या सौंदर्याचा खूप अभिमान वाटत होता. आमच्या कुटुंबात मुलीचे लग्न खूप लवकर व्हायचे. जेव्हा माझ्या पालकांनी माझ्यासाठी मुलगा पाहिला तेव्हा मी फक्त 20 वर्षाचे होते. आमच्या कुटुंबात मुलगी लग्नापूर्वी तिच्या भावी पतीला पाहू शकत नव्हती. माझ्या वडिलांच्या मित्रांनी माझे लग्न लावून दिले. दूरवरचे लोक आले होते. पप्पांच्या मित्रांनी पप्पांना आश्वासन दिले होते की ते खूप श्रीमंत लोक आहेत आणि आमची मुलगी तिथे राज्य करेल. आणि पप्पांचा त्यांच्या मित्रावर पूर्ण विश्वास होता आणि माझा पण पप्पांच्या मित्रांवर पूर्ण विश्वास होता. त्यांचं माझ्यावर त्यांच्या मुलीसारखंच प्रेम होतं. माझ्या सासूबाई, सासरे आणि लहान दिराला लग्न समारंभ पार पाडण्यापूर्वी आमंत्रित केले होते. माझ्या दिराला पाहून मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिले. तो दिसायला खूप सुंदर होता आणि त्याची शरीरयष्टी खूप चांगली होती. तो एवढा दणकट तरुण मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता. काही क्षण मला त्याच्यावरून नजर हटवता आली नाही. माझा दीर पियुष 15 वर्षाचा होता, पण त्याच्या शरीरयष्टीमुळे तो 18-20 वर्षाचा वाटत होता. त्याचे सौंदर्य पाहून, शरीर पाहून मला वाटले की अनिलसुद्धा तसाच असेल. आता माझी अनिलला बघण्याची उत्सुकता वाढली होती. रोज माझ्या विचारात अनिल हा धाकटा भाऊ पियुषसारखा देखणा, हुशार आणि स्नायूंचा तरुण असेल हा विचार करत मी 2 महिने घालवले होते. माझ्या गावातील मी पहिली नववधू होते जिने तिच्या निरोपाला एक अश्रूही सोडला नाही. मी माझ्या पतीला भेटण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची वाट पाहत होते आणि आज माझी प्रतीक्षा संपणार होती. माझ्या नवऱ्याच्या एका चुलत बहिणीने मला अनिलच्या खोलीत बसवले. तेव्हा तिने माझ्याकडे बघितल्याने म्हटले की आज माझा भाऊ नक्कीच शुद्ध हरपणार आहे. किती सुंदर चंद्रासारखी वधू आहे म्हणून. तिने माझी स्तुती केल्याने एकूण मी शरमेने मान खाली घातली. ती हसत हसत खोली बाहेर गेली. मी अनिलच्या खोलीत येण्याची वाट पाहत होती. माझी उत्सुकता वाढली होती. प्रतीक्षेचा एक एक क्षण घालवणे मला कठीण जात होते. 1 तासानंतर अनिल माझ्या खोलीत आला. हृदयाचा ठोक्याची अशी अवस्था झाली होती की छातीतून हृदय बाहेर पडते असे वाटत होते. अनिल माझ्या दिशेने पावले टाकत असताना मला माझ्या कानात हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तो माझ्याजवळ येऊन बसला. माझा पदर उचलत असत. काही क्षण काहीच बोलला नाही. मग तो म्हणाला, मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही. तू खूप सुंदर आहेस. अनिलला पाहण्यासाठी मन तळमळत होते. मी पहिल्या रात्रीची वधू होते. मी माझ्या नवऱ्याकडे निर्लज्जपणे पाहू शकत नव्हते. परंतु जेव्हा माझ्या गोऱ्या मनगटाला सावळा दंड पुढे केलेल्या हाताने पकडले तेव्हा मी माझे भान गमावले. माझा हृदयाचा ठोका चुकला. सगळी लाज बाजूला ठेवून मी पटकन अनिलकडे पाहिले. माझी नजर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर पडली. मी गोंधळून त्याच्याकडे बघत राहिले. तो गडद रंगाचा तरुण होता आणि अजिबात देखणार नव्हता.
पण त्या तरुणांपैकी एक होता ज्याच्याकडे पाहून मी द्वेषाने पाठ फिरवत असे. मी डोळे मिटले, माझा भ्रमनिरास झाला. ज्याला 2 मिनिटं बघूनही मी सहन करू शकत नाही, अशा व्यक्तीबरोबर मी आयुष्य कसं जगू शकेल? अशी रागीट आणि सावळी दिसणारी व्यक्ती बघून मी तोंड फिरवले. माझा संसार उद्ध्वस्त झाला होता. कदाचित माझी सहनशक्ती माझ्या आवाक्याबाहेर गेली होती. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्या व्यक्तीच्या सहवासाचा विचार करून मी रडायला लागले. मला असे अश्रू गाळताना पाहून अनिलने माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी त्याला काय बोलणार? की तू मला आवडत नाहीस? की तुझ्या रूप पाहून मला किळस वाटते? मी फक्त म्हणाले की मला खूप डोकेदुखी होत आहे. माझे म्हणणे ऐकून तो काळजीत पडला. मला डोकेदुखीसाठी औषध दिले. ती रात्र माझ्यासाठी दुःखाने भरली होती. मला माझे संपूर्ण शरीर निर्जीव वाटत होते. माझ्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. सकाळी ती व्यक्ती खूप आनंदाने फ्रेश झाली होती. त्याला एक सुंदर मुलगी मिळाली होती. पण मला मात्र स्वतःचीच किळस येऊ लागली होती. जेव्हा जेव्हा मी अशा पुरुषांना पाहते तेव्हा मी तिरस्काराने भरते आणि आश्चर्याचे होते की एक मुलगी अशा पुरुषासोबत आपल्या आयुष्यात कसे जगू शकते. मला असे वाटले होते की माझ्यात एक देवी बसली आहे जी माझ्याकडे हसत आहे, माझी चेष्टा करत आहे. ती म्हणते की तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. तू कधी अंगावर काळे कपडेसुद्धा घातले नाहीस कारण ते काळे होते. तुला कुरूपताही आवडत नव्हती. अशा मुलांना पाहून तू त्यांच्यापासून दूर होत असायची आणि आज तू एका सावळ्या आणि अतिशय रागीट व्यक्तीसोबत रात्र काढली आहेस. त्यामुळे तुझे मुलं असेच होतील. मी माझे डोके माझ्या दोन्ही हातात धरले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आईवडिलांनी माझ्यासोबत ठीक केले नाही. त्यांनी माझ्यासाठी गरीब सुंदर मुलगा बघितला असता तरी मला शोभला असता. पण त्यांनी फक्त पैशात माझे सुख पाहिले होते. पण पैशाने सर्व सुख मिळत नाही. मानवी सुख ही देखील गोष्ट असते. एका रात्रीत माझ्या मनाची शांतता हिरावून घेतली. मी आतल्या आत दुःखी होते, रडत होते. पण माझी वेदना कोणाला दिसत नव्हती. बाहेर सगळे आमची वाट पाहत होते. पावले टाकत मी त्यांच्यासोबत डायनिंग टेबलवर आले. समोर डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना पियुषकडे पाहून मी रोमांचित झाले. त्यालाच बघून वाटले की अनिल आणि त्याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या सासूबाई माझ्यावर प्रेम करू लागल्या. माझ्या नवऱ्याचे चुलत भाऊ मला चिडत होते. पण मी जणू दगड झाले होते. माझे सर्व स्वप्न एका रात्रीत भस्म झाले होते. आणि मग मी त्या क्षणी ठरवले होते की माझे आयुष्य त्याच्यासोबत जगू शकत नाही. माझे पती पहाटे शेतात जायचे आणि परत आल्यावर त्यांचे कपडे माती आणि खताने भरले असायचे. त्याला बघून मला जरा अस्वस्थ वाटू लागले. मला स्वच्छतेची खूप आवड होती. आमचे घर जुन्या शैलीत बांधले होते, पण ते खूप मोठे होते. मागच्या बाजूने खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या. मागे तळघर होते, पण ते तळघर कोणी वापरत नव्हते. ते सर्व वेळ बंद होते आणि तिथे काही रद्दी पडली होती, परंतु कोणीही तिथे जात नव्हते. मी जेव्हा जेव्हा माझा दीर पियुषकडे पाहत असायचे तेव्हा मला माझा नवरा आणखीनच कुरूप वाटायचा. पियुष शाळेत शिकत होता. तो 10वीत होता. जेव्हा तो शाळेतून परत यायचा तेव्हा मी त्याच्यासाठी काहीतरी नवीन खाऊ करायचे. जणू ती माझी जबाबदारी होती. आणि अनिल संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला भूक लागत असायची, पण मला पर्वा नव्हती. मी डोक्याला हात बांधून माझ्या खोलीत बसायचे आणि त्याला सांगायचे की मला खूप डोकेदुखी होत आहे. मी त्याला माझ्यासोबत कमीत कमी वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे. पियुष माझा खूप आदर करायचा, पण त्याला माझ्यासाठी वेळच महत्त्व वाटू लागले. आता त्यासाठी माझ्या हृदयाचे ठोके बदलू लागले. पण पियुषला माझ्या हृदयाची स्थिती माहीत नव्हती. आमच्या गावात असा विधी होता की नवऱ्याचा कोणताही अपघात झाला किंवा नवरा मेला तर बायकोचं लग्न धाकट्या दिराबरोबर होत असे. मी कदाचित पहिली पत्नी असेल जी तिच्या पतीच्या मृत्यूसाठी प्रार्थना करायची, जेणेकरून मी कसेतरी त्याच्यापासून वाचू शकेल आणि माझे लग्न माझ्या दिराशी होईल. पण सगळी अडचण अनिल होती. ना तो आजारी पडत ना तो मरण पावला. अनिल म्हणायचा की तू चंद्रापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या सौंदर्याने मी वेडा झालो आहे. जेव्हा जेव्हा त्याचे काळे हात माझ्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचे तेव्हा मी त्याचा तिरस्कार करायचे. मी म्हणायचे की माझी तब्येत ठीक नाही. मी त्याच्यापासून दूर राहण्याचा निमित्त शोधायची. एकदा मी माझ्या सासूबाईंना असे म्हणताना ऐकले होते की तिला पियुषच्या मित्राची मुलगी पियुषसाठी खूप आवडते आणि ती लवकरच पियुषचे लग्न तिच्या मित्राच्या मुलीशी रियाशी करेल आणि 3-4 वर्षात तिला सून म्हणून घरी आणेल. जेवताना माझ्या सासूबाईने हे सांगितले. अचानक माझी नजर माझ्या दिराकडे पियुषकडे गेली आणि तो लाजत होता. जणू त्याच्या डोळ्यातली त्या मुलीबद्दलची ओढ मला स्पष्टपणे जाणवली. मी काही सहन करू शकत होते, पण पियुषला दुसऱ्यांचा होताना पाहू शकत नव्हते. ती पूर्ण रात्र मी जागवण्यात घालवली. माझ्या आत उठलेल्या वादळाने मला अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त केले ज्याची मी कल्पना करू शकत नव्हती. मी अनिलसोबत रात्री जागे राहून त्याच्याशी बोलत राहिले. माझ्या बदललेल्या वागणुकीवर ते खूप खुश होते. तो म्हणाला की रोज तुला झोपण्याची घाई असते, माझ्याशी बोलतही नाहीस. आज एवढ्या उशीरपर्यंत जागी कशी राहिली आणि तू पण माझ्याशी बोलत आहेस. मी त्याला वेळ देत त्यामुळे तो खूप आनंदी वाटत होता.
मी म्हटले की मी लगेच येते. मी त्याच्यासाठी गाजराचा हलवा बनवला आणि त्यात विष टाकले. मी तो हलवा अनिलला खायला दिला आणि मग म्हटले, अनिल आपण बाहेर मोकळ्या वातावरणात फेरफटका मारू. तो माझ्यासोबत बाहेर आला. मी त्याला त्याच्या घराच्या मागच्या बाजूला घेऊन आले. मग मी त्याला तळघराजवळ आणले. मी म्हटले, इथे तळघरात काय आहे? तेव्हा अनिलने सांगायला सुरुवात केली की इथे काही निरुपयोगी घरगुती सामान आहे. मी म्हटले की यापूर्वी कधीही तळघर पाहिले नाही, मला हे तळघर बघायचे आहे. त्याने म्हटले की हे काय बघण्यासारखे आहे का? मी म्हणाले, मला बघायचे आहे. माझ्या सांगण्यावरून अनिलने तळघराचा दरवाजा उघडा केला आणि पायऱ्यावरून खाली आले. पण आत त्यांची प्रकृती ढासू लागली होती. तो म्हणाला, चल परत जाऊ रूममध्ये, मला कसं तरीच होत आहे, मला खूप भीती वाटत आहे. पण मी पटकन त्याला तळघरात ढकलून दिले. त्याचे डोके जमिनीवर आदळले होते. साहजिकच विषयाचा परिणाम झाला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याला चांगलाच खोकला येऊ लागला. गळा धरत तो म्हणाला, मला श्वास घेता येत नाही, मला श्वास गुदमरतोय. मी म्हटले, कारण मी तुला विष दिले आहे. मी तुझा तिरस्कार करते. माझ्या घरच्यांनी काय बघितलं आणि माझं तुझ्याशी लग्न केलं हे मला माहीत नाही. आता त्याची हालचाल होत नव्हती. तो मेला होता. मी त्याचा मृतदेह तेथेच टाकून तळघरात बाहेर आले. रात्री खूप उशीर झाला होता आणि त्यावेळी झोपले होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते, पण मला केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला नाही. मी माझ्या खोलीत आले. डोक्यावरून ओझे उतरल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या सासूबाईंनी अनिलबद्दल विचारलं, तेव्हा मी सांगितलं की रात्री त्याच्या एका मित्राचा फोन आला होता. तो मला सांगू लागला की मी शेतात जात आहे, तू आराम कर. माझ्या सासूबाई म्हणाल्या की आजपर्यंत तो कधीच मध्ये रात्री तिकडे तिकडे गेला नव्हता. मी म्हटले की मी खोटे बोलताय का? माझी सासूबाई गप्प झाली आणि बाहेर निघून गेली. आमच्या गावात एक नदी होती जिथे कोणीतरी बुडून मेल्याची बातमी आली. त्या दिवशी योगायोगाने असा की बातमी तिथून आली जेथे नदीत त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता. त्या व्यक्तीने घातलेले कपडे पाहून मी म्हटले की तो माझा पती असावा. अशातच त्याच्या मृत्यूची बातमी समजतात घरात एकच गोंधळ उडाला. सगळे रडत होते आणि मी रडण्याचे नाटक करत होते. सगळ्यांना वाटलं की मी खूप दुःखी आहे, पण जणू माझ्या आतलं खूप मोठं ओझं उतरलं होतं. मी दुःखी होण्याचे नाटक केले होते. माझ्या सासूबाईची अवस्था तर खूपच वाईट होती. तिला आपल्या मुलाच्या दुःखाचा सामना करता आला नाही. ती पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडायची. सगळी जबाबदारी पियुषवर आली होती. आता त्याने शिक्षणही सोडून दिलं होतं. त्याने शेतीचे काम पाहावे असे अनेकांना वाटत होते. मला त्याची सहानुभूती मिळावी म्हणून मी मुद्दाम रडू लागायची. तो मला सहानुभूतीने जवळ घ्यायचा. याप्रमाणे 1 वर्ष हळूहळू निघून गेले. त्यानंतर मृतदेह अनिलचा असल्याचे समजल्यावर गावातील पंचायतीने गावातील प्रथेप्रमाणे पियुषचे लग्न माझ्याशी करायचे ठरवले आणि हे ऐकून पियुषने नकार दिला. हे सांगून की मी वहिनीला माझी मोठी बहीण मानतो, पण ते म्हणू लागले की तुला तिच्याशी लग्न करावे लागेल. पियुषने नकार देऊनही शेवटी लग्न झाले. लग्नानंतर पियुष मला आणखी टाळू लागला. मी त्याच्याजवळ जाण्याचे निमित्त शोधत राहिले, तरी तो कधीच माझ्याजवळ आला नाही. त्याची सगळी कामं मी स्वतःच्या हाताने करायचे. एकदा मी त्याला विचारले की माझी काय चूक आहे, तू मला का शिक्षा देत आहेस? तेव्हा तो म्हणाला की मी असे कोणतेही जबरदस्ती संबंध स्वीकारले नाही. मी रियावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून मला राग यायला लागला. एकदा रिया माझ्या घरी आली होती. ती काही दिवस राहण्याच्या उद्देशाने आली होती. तिच्यासमोर मी पियुषला जवळ राहण्याचा प्रयत्न करू लागले, जेणेकरून तिला पियुषबद्दल संशय येईल आणि तो तिच्यापासून दुरावला जाईल आणि ती पियुषला सोडून जाईल. पण ती मुलगी कोणत्या मातीची होती कोणास ठाऊक. त्याला सोडण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता. जेव्हा मी पियुषकडे रात्री इस्त्री करत होते, तेव्हा ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की ती यानंतर पियुषचे कपडे स्वतः इस्त्री करेल. मी इथे असेपर्यंत तुला पियुषचे कोणतेही काम करण्याची गरज नाही. मी म्हटले, मी का करू नये? मी त्याची पत्नी आहे, हे माझे कर्तव्य आहे. माझे बोलणे ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली की तू फक्त नावाची पत्नी आहेस आणि लवकरच तो माझ्याशी लग्न करेल. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तुला हे समजले पाहिजे. आणि हे ऐकून मला खूप वाईट वाटले. आयुष्या आजूबाजूला मी रियाला पाहिलं की माझं मन जळायला लागायचं. तिने मला पियुषची कोणत्याही कामात हात लावून दिला नाही. याबाबत मी माझ्या सासूकडे तक्रार केली. आता मी पियुषची बायको झाली आहे. ती मला तुझ्या हृदयात स्थान मिळवून करून देत नाही. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईने आश्चर्य होऊन माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या की पियुषने नुकतेच लग्न केले आहे, पण तो या लग्नासाठी तयार नव्हता. ग्रामपंचायतीचा सल्ला मानून तुझ्याशी लग्न केले, पण त्याचे मन हे नाते स्वीकारण्यास तयार नाही आणि तू खूप हुशार आहेस, हे तू समजून घेतले पाहिजे. काही दिवसांनी मी दोघांचे लग्न करून देईल. ते दोघेही एकमेकांना पसंत करतात. दोघांचे बालपणीपासून प्रेम आहे. हे ऐकून माझ्या मनात अजून द्वेषाची भावना निर्माण झाली. पियुषला मिळवण्यासाठी मी माझ्या पतीला विष पाजले.
मग ही मुलगी काय चीज आहे? एका रात्री मी माझ्या खोलीतून उठली आणि पियुषच्या खोलीत गेली. लग्नानंतरही पियुष त्याच्या खोलीत वेगळा झोपायचा आणि मी माझ्या खोलीत वेगळी झोपायची. पियुषला एकाच खोलीत राहणे आवडत नव्हते. तो म्हणायचा, जेव्हा हे नाते स्वीकारलेच नाही तर मग हे नाते जपण्यात काय अर्थ आहे? लग्नाआधी जसं होतं सगळं तसंच राहील म्हणून तो त्याच्याच खोलीत झोपायचा. तो काळ झोपला होता आणि मी जाऊन त्याच्यासोबत झोपले. तिने आम्हा दोघांना एकत्र पाहावे म्हणून खोलीचा दरवाजाही बंद केला नाही. आणि मग हे घडले. सकाळी वेळ होती तर रिया पियुषला उठवण्यास आली होती. मला असं बघून ती तिथून वळली, पण तरीही ती पियुषसोबत हसत होती. आता त्या मुलीच्या वागणुकीचा मला राग येऊ लागला होता. मला काही दिवसांनी मुद्दाम उलट्या होऊ लागल्या. मी म्हटले की मी प्रेग्नेंट आहे. माझ्या बोलण्यावर सगळे आश्चर्य करून माझ्याकडे पाहू लागले आणि माझे म्हणणे खरे करण्यासाठी मी म्हणाले की मी आणि आयुष रात्री एका खोलीत झोपतो. माझ्या बोलण्यावर रिया माझ्याशी भांडू लागले. तिने त्याला सांगितले की मी तुझ्याशी लग्न करणार नाही, कारण तू माझी सवत घरात ठेवतोस हे मला सहन होणार नाही. एकतर तिला सोडून दे, नाहीतर माझ्याशी लग्न कर. पियुष म्हणाला की ही माझी मजबुरी आहे, मी तिला सोडू शकत नाही. मी पण तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण तिचा एकच हट्ट होता की तू अवनीला सोडलं तर मी तुझ्याशी लग्न करेल. पण पियुषने मला सोडण्याच्या कल्पनेला होकार दिला नाही. रिया पाय आपटत निघून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मला त्याची पर्वा नव्हती. एके दिवशी मला सांगितले की त्याला फक्त माझ्यासोबत जीवन जगायचे आहे. आज रात्री तयार राहा, मी स्वतः तुझ्या खोलीत येईल आणि आपल्यामध्ये अंतर राहणार नाही. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार होत्या. मी रात्री स्वतःला खूप सजवले होते आणि मग जेव्हा पियुष माझ्या रूममध्ये आला तेव्हा त्याने मला सांगितले की त्या दिवशी तू माझ्या भावासोबत काय केलेस हे जर तू मला खरे सांगशील तर मी तुला आनंदाने स्वीकारेल, कारण मी माझ्या भावाचा मृतदेह त्या तळघरात पाहिला होता. त्यावेळी मी पियुषच्या प्रेमाच्या नशेत होते. मला शक्य तितक्या लवकर त्याचा सहवास हवा होता. त्याच्या सुंदर भाऊपाशात जायचं होतं. मी म्हटले की तुझा सहवास मिळवण्यासाठी मी खूप मोठा त्याग केला आहे आणि मी सर्व काही पियुषला प्रामाणिकपणे सांगितले. त्याने खोलीचा पडदा बाजूला केला आणि मला झटकाच बसला, कारण त्यामागे अनिल उभा होता. मी म्हटले की मी तुला मारले होते आणि म्हणाला मी मरणार होतो, पण तळघराचा मार्ग खुला झाला. मी तिथून बाहेर पडलो आणि नदीत पडलो. तिथेच कोणीतरी माझा जीव वाचवला. मी शुद्धीवर आलो तेव्हा मला कळले की मी गेल्या 6 महिन्यापासून बेशुद्ध होतो. तेव्हा मला काही आठवतही नव्हते. त्यानंतर माझी स्मृती परत आल्यावर मी गपचूप माझ्या गावी आलो. तोपर्यंत तुझे लग्न पियुष सोबत झाले होते. मी माझा भाऊ पियुषला सर्व काही सांगितले होते. माझ्या तोंडून सत्य बाहेर काढण्यासाठी हे संपूर्ण नाटक रचले गेले. माझे संपूर्ण सत्य आता बाहेर आले होते. म्हणूनच पियुषने मला घटस्फोट दिला. संपूर्ण गाव माझ्यावर चिडला होता. माझ्या सासूने मला घराबाहेर काढले. आता मला कोणीही स्वीकारले नाही. मी पूर्णपणे एकटी पडले होते. माझ्या घरच्यांनी मला स्वीकारण्यास नकार दिला आणि आमच्या इज्जतीची पर्वा न करणाऱ्या माझ्यासारख्या मुलीशी त्यांनी सर्व संबंध तोडले. त्यांनी मला त्यांच्या घरातून हाकलून दिले. सासऱ्यांनी नकारले आणि माहेरच्यांनी ते मला मान्य केले नाही. आता मला आधार नव्हता. कुठल्याही आधाराच्या शोधात मी थकून चालत होते तेव्हा मागून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने मला धडक दिली. मी रस्त्यावर लांबपर्यंत तोंडावर पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझा संपूर्ण चेहरा बँडेजमध्ये गुंडाळला होता. मला कोणीतरी उचलून सरकारी दवाखान्यात नेले आणि आज 3 दिवसांनी शुद्धीवर आले. माझा चेहरा चांगला दुखावला होता. हळूहळू माझ्या जखमा बऱ्या होऊ लागल्या आणि जेव्हा मी पूर्णपणे बरे झाले आणि माझा चेहरा मला दाखवला गेला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. माझ्या किंचाळण्याने संपूर्ण हॉस्पिटल हादरले. माझ्या सौंदर्याचा मला खूप अभिमान होता. त्याचे आज कुरूपतेत रूपांतर झाले होते. माझा चेहरा इतका भीतीदायक झाला होता की ते बघून कोणीही घाबरेल. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मला आधार नव्हता. मी कुठे जाऊ? आता मला तोंड लपून भीक मागायला लागणार होती. माझे सर्व सौंदर्य नाहीसे झाले आहे. मी केलेल्या पापाची शिक्षा देवाने मला दिली होती. पण मला विचारायचे आहे की माझ्या आई वडिलांनी माझे लग्न माझ्या वयाच्या मुलाशी केले असते तर कदाचित हे पाप माझ्या हातून घडले नसते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.